Hello everyone. In previous video lecture we have completed that is the solid fuels and liquid fuels. In today's part we are going to see the gaseous fuels. Gaseous fuels. The fuels which are present into the gaseous state. The fuels which are present into the gaseous state, that is known as the gaseous fuels. Can you tell me the example of gaseous fuels? आपण सॉलिड फ्यूलचे एक्झाम्पल बघितले होते, दॅट इज कोल, आणि लिक्विड फ्यूलचे बघितले होते, दॅट इज द पेट्रोल, डिझेल. दॅट आर द एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड अँड लिक्विड फ्यूल्स. लाइकवाइज द गॅसेस फ्यूल्सचे एक्झाम्पल सिंपल आहे, दॅट इज LPG, CNG, and that is hydrogen gas is also the example of gaseous fuels. Okay, within this we are going to see that is the characteristic of gaseous fuels, advantages, disadvantages, in its example and its along with the application. Okay, first of all we see the advantages of gaseous fuels. आपण पहिल्यांदा बघूया गॅसेस फ्यूल्सचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, आपण याच्यामध्ये बघितलं होतं की सॉलिड फ्यूलचे काय आहेत, सॉलिड आणि लिक्विड फ्यूलचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण दोघेही बघितलेले आहेत. तसेच आता आपण गॅसेसचे बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कुठल्या स्टेटमधला फ्यूल हे चांगला आहे, सॉलिड स्टेटमध्ये असेल, लिक्विडमध्ये असेल की गॅसेसमध्ये असेल. ओके, तर पहिल्यांदा मी सांगते याचं ॲडव्हान्टेजेस ऑफ गॅसेस फ्यूल. ओके, त्याचं मेन ॲडव्हान्टेजेस आहे, इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू कंपॅरेटिव्हली विथ द सॉलिड अँड लिक्विड फ्यूल्स. याची काय गॅसेस फ्यूलची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही सगळ्यात हाय आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, सॉलिड आणि लिक्विडच्या फ्यूलमध्ये कॅलोरिफिक व्हॅल्यू याची गॅसेस फ्यूलची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त आहे. ओके, पहिला पॉइंट झाला हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. ओके, आता आपण सेकंड बघूया, इट इज हॅव्हिंग हाय थर्मल इफिशियन्सी. ऑब्विसली त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे त्याची थर्मल इफिशियन्सी पण जास्त असणार आहे. थर्मल इफिशियन्सी म्हणजे काय, थर्मल मीन्स हीट, हीट हीट प्रोड्यूस करण्याची जी काही त्याची कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे. इट इज हॅव्हिंग हाय थर्मल इफिशियन्सी, हाय थर्मल इफिशियन्सी. दोन पॉइंट झाले. ओके, थर्ड पॉइंट, इट इज हॅव्हिंग लो इग्निशन टेम्परेचर, लो इग्निशन टेम्परेचर. ओके, हा पॉइंट आपल्याला ॲडव्हान्टेज मध्ये पण इन्क्लूड करता येतो आणि डिसॲडव्हान्टेज मध्ये पण इन्क्लूड करता येतो. कसा तो मी त्या डिसॲडव्हान्टेजेसच्या वेळेस सांगते. ओके, लो इग्निशन टेम्परेचर असलं त्याचा ॲडव्हान्टेज कसं आहे की त्याच्यामध्ये जे काय इग्नाइट व्हायला जर का वेळ लागत असेल तर तो फ्यूलचं कन्झम्पशन जास्त होतं, म्हणजे तिथे जास्त फ्यूल वेस्ट जातं. ओके, इग्नाइट होईपर्यंत ते फ्यूल त्याच्यामध्ये तसंच राहतं. ओके, आता इथं बघूया लो इग्निशन टेम्परेचर झालं. आणि दुसरा फोर्थ पॉइंट आहे बर्न्स कम्प्लिटली आफ्टर कंबशन. म्हणजे आफ्टर कंबशन झाल्यानंतर त्याचं बर्निंग हे कम्प्लीट होतं. म्हणजे थोडक्यात काय, कम्प्लीट कंबशन ऑफ दॅट गॅसेस फ्यूल टेक्स प्लेस विदाउट लिव्हिंग एनी स्मोक ऑर ॲश. म्हणजे काय होतं, हे जे काही गॅसेस फ्यूल्स आहे त्याचं कंबशन हे कम्प्लीट होतं. ते थोडक्यात मी एक्झाम्पल सांगून एक्सप्लेन करते. जसं आपण बघितलं तर सॉलिड फ्यूल्समध्ये कोलचं काय होतं, कम्प्लीट कंबशन होत नाही. म्हणजे त्याचं काय होतं, इट फॉर्म्स ॲश अँड क्लिंकर्स विदिन दॅट. After combustion, that coal it is going to be formed or converted into the ash and the clinkers. त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. तसं जर का आपण गॅसेस फ्यूलचं कंबशन झालं तर त्याच्यामधून स्मोक किंवा ॲश येत नाही. दिस इज द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस गॅसेस फ्यूल्स. मीन्स कम्प्लीट कंबशन ऑफ दिस फ्यूल टेक्स प्लेस. कम्प्लीट कंबशन ऑफ दिस फ्यूल टेक्स प्लेस. Complete combustion. Okay, this is the fourth point of within the advantages. Okay, fifth point आहे, it is used into the IC engines. हे IC इंजिन मध्ये वापरलं जातं. आपण बघितलं होतं सॉलिड फ्यूल्स आर नॉट युज्ड इनटू द IC इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन मध्ये सॉलिड फ्यूल वापरले जात नाहीत. तर हे गॅसेस फ्यूल्स आर युज्ड इनटू द IC engines.
Okay, it is used into the IC engine. It is used into the IC engine, internal combustion engine मध्ये वापर. There is no smoke or the ash, smokeless and ashless. It does not form smoke or ash within that. Okay, काय पॉइंट बघितले आपण. इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, हाय थर्मल इफिशियन्सी, लो इग्निशन टेम्परेचर, कंप्लीट कंबशन ऑफ द फ्यूल टेक्स प्लेस, आयसी इंजिन मध्ये वापरलं जातं, आणि इट डज नॉट फॉर्म द स्मोक और ॲश विदिन दॅट. आफ्टर कंबशन इट डज नॉट फॉर्म द स्मोक अँड ॲश. These are main the advantages of that gaseous fuels. Okay, and now we'll see the disadvantages of gaseous fuel. Okay, advantages समजले. Now we'll see the disadvantage. Disadvantage मध्ये mostly काय आहे, it's a preparation production cost असते. It is costly. पहिला point झाला, it is costly. It is costly. Second, it's a production cost पण जास्त आहे. ओके, याची प्रोडक्शन कॉस्ट पण जास्त आहे. प्रोडक्शन कॉस्ट इज ऑल्सो मोर. प्रोडक्शन कॉस्ट मोर. ओके, थर्ड पॉइंट, लो इग्निशन टेम्परेचर. मी काय म्हणाले होते, इथं लो इग्निशन टेम्परेचर ऍडव्हान्टेज मध्ये पण येतं आणि डिसएडव्हान्टेज मध्ये पण येतं. डिसएडव्हान्टेज मध्ये कसं येतं, लो इग्निशन टेम्परेचर असल्यामुळे, लो इग्निशन टेम्परेचर असल्यामुळे काय होतं, इट इज हायली फ्लेमेबल. ओके, ते काय होतं, हे याच्या ऍडव्हान्टेज मध्ये घेतो, इट इज हायली फ्लेमेबल. हा गॅस हायली फ्लेमेबल आहे. गॅसेस फ्युल्स हे काय आहे, हायली फ्लेमेबल आहे. हायली फ्लेमेबल असल्यामुळे ते लगेचच पेट घेतात. इट इज हॅव्हिंग लो इग्निशन टेम्परेचर, आणि त्यामुळे काय होतं, लगेचच पेट घेतल्यामुळे तिथे फायर हजार्डस होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे तिथे ऍक्सिडेंटल कॉजेस हे जास्त होऊ शकतात, ऍक्सिडेंट्स जास्त होऊ शकतात. ओके, दॅट इज द लो इग्निशन टेम्परेचर. इट इज as it is having low ignition temperature and the gases are highly flammable. ओके, आणखी याच्यासाठी गॅसेस फ्युल साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला स्पेशल आपल्याला सिलेंडर्स बनवायला लागतील किंवा गॅस पाईपलाईन बनवायला लागेल. स्पेशल इक्विपमेंट्स आर नीडेड फॉर दिस गॅसेस फ्युल्स. ओके, समजलंय. दॅट इज गॅसेस फ्युलचे आपण ऍडव्हान्टेजेस बघितले आणि याचे आपण डिसएडव्हान्टेजेस बघितले. ओके, नाउ विल सी द एक्झाम्पल ऑफ गॅसेस फ्युल्स. आता याच्यामध्ये काय असणार आहे, आता मगाशी मी बोलले होते गॅसेस फ्युल्सचे एक्झाम्पल मध्ये आहे मेन तीन गॅसेस एक्झाम्पल्स आहेत, त्याचे तीन आहेत. फर्स्ट आहे LPG. फर्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू सी दॅट इज द LPG, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हे तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना. कुठे वापरतात हे LPG? डोमेस्टिक यूज साठी किचन मध्ये आपण वापरतो, कुकिंग पर्पज साठी आपण फ्युएल म्हणून ह्याचा वापर करतो. दॅट इज LPG, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता दिस गॅस इट इज दॅट इज LPG गॅस. इट इज ऑब्टेन्ड बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल. आपण याच्यामध्ये बघितलं होतं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा जो आपण व्हिडिओ लेक्चर केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, इट इज द बाय प्रोडक्ट ऑफ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल. MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. ओके, हाऊ LPG इट इज गोइंग टू बी ऑब्टेन्ड? इट इज ऑब्टेन्ड बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल, और इट इज ऑल्सो नोन ॲज इट इज द बाय प्रोडक्ट ऑफ that is crude oil or petroleum oil. Okay, it is the byproduct of petroleum oil or the crude oil, LPG. This is also known as, again remember for the MCQs, this LPG it is also known as bottled gas, also known as bottled gas or refinery gas. Remember for the MCQs. Okay, this LPG it is also known as bottled gas or the refinery gas. Okay, हा बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा पॉइंट नोट करून ठेवायचा आहे.
आणि याचे सेकंड आपण याचे पॉइंट बघूया. द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ एलपीजी. एलपीजी मध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट काय हे मी ऑलरेडी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल मध्ये सांगितलेलं आहे. द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ एलपीजी दॅट इज द, I already told you, that is methane, ethane, propane, butane and isobutane. सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये जास्त कंपोजिशन पर्सेंटेज मध्ये कुठली असतं तर ब्युटेन अँड आयसोब्युटेन याचं पर्सेंटेज जास्त आहे. जर का एमसीक्यूज मध्ये विचारलेलं असेल तर ब्युटेन अँड आयसोब्युटेन इट इज द मेन आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एलपीजी सिलेंडर दॅट इज द ब्युटेन अँड आयसोब्युटेन. ओके, हे बाकीचे आहेत ते कमी पर्सेंटेज मध्ये असतात. ओके, हे आपण बघितलं, कॉन्स्टिट्युएंट बघितलं. आता आपण काय काय बघितलं ते कसे तयार होतात. एलपीजी सिलेंडर इट इज एलपीजी गॅस इट इज ऑब्टेन्ड बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल. ओके, त्याच्यापासून, आणि दिस इज ऑल्सो नोन एज द बॉटल गॅस और द रिफायनरी गॅस. आणखीन हे काय होतं, ॲट नॉर्मल प्रेशर दिस एलपीजी एक्झिस्ट. ॲट नॉर्मल प्रेशर ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर this LPG it is present into the gases form. Okay, basically it is present into the gases form, but after applying the external pressure that gases it is converted into the liquid form. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, जस्ट जनरल नॉलेज म्हणून पण लक्षात ठेवायचं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरला that LPG exists into the gases form, and after applying the external pressure it goes into the liquid form. Okay, मेन कॉन्स्टिट्युएंट आपण बघितले. आता आपण याच्या प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज मध्ये काय, गॅसेस फ्युल्स जे ऍडव्हान्टेजेस असतील गॅसेस फ्युल्सचे त्याच्याच मध्ये आपण एलपीजी जर बघतात तर इथे जे त्याचे गॅसेस फ्युलचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत तेच त्याचे एलपीजीचे कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टीज असतील. इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. आता याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इट इज 27,800 किलो कॅलरीज पर एमक्यू. इथे युनिट लक्षात ठेवायचं आहे. आपण काय बघितलं होतं, सॉलिड आणि लिक्विड फ्युल मध्ये काय बघितलं होतं, इट इज हॅव्हिंग द युनिट किलो कॅलरीज पर किलोग्रॅम. ओके, ते सॉलिड आणि लिक्विड फ्युल मध्ये एक्झिस्टन्स होतं, दॅट्स वाय इट इज हॅव्हिंग द युनिट किलो कॅलरीज पर किलोग्रॅम. इट इज फॉर द सॉलिड अँड लिक्विड फ्युल्स. आणि गॅसेस फ्युल साठीचं युनिट वेगळं आहे. इट इज किलो कॅलरीज पर एमक्यू. हा दोन्ही मध्ये हा डिफरन्स आहे. युनिट बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. त्याची एलपीजीची कॅलोरिफिक पण व्हॅल्यू विचारलेली पण आहे. आणि अलॉंग विथ दॅट इज युनिट ऑफ दॅट एलपीजी और एलपीजी म्हणा किंवा गॅसेस फ्युलचं युनिट मुद्दामून विचारले जातं, कारण ते थोडंसं सॉलिड आणि लिक्विड फ्युल पेक्षाही डिफरंट आहे. इट इज हॅव्हिंग किलो कॅलरीज पर एमक्यू. आणि जर का ते फ्युल सॉलिड आणि लिक्विड फॉर्म मध्ये असतील इट इज प्रेझेंट द युनिट ऑफ दॅट फ्युल इट इज द किलो कॅलरीज पर किलोग्रॅम. ओके, आता आपण बघितलं त्याची इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. सेकंड, लो इग्निशन टेम्परेचर. त्याचे इग्निशन टेम्परेचर कमी आहे, लो इग्निशन टेम्परेचर. ओके, थर्ड, इट इज नॉन करोसिव्ह. म्हणूनच काय आपण काय करतो, जे काही एलपीजी गॅस आहे आपण तो कशामध्ये स्टोअर करतोय तर आयर्नचं सिलेंडर असतं, त्या सिलेंडर मध्ये आपण एलपीजी स्टोअर करतोय. ते जर आणि ते करोजिव्ह नसल्यामुळे म्हणजे ते गंजत नसल्यामुळे दॅट इज वी कॅन स्टोअर विथ इन दॅट सिलेंडर. ओके, त्यामुळे इट इज द नॉन करोजिव्ह. करोजिव्ह म्हणजे काय, गंजणार. नॉन करोजिव्ह मीन्स न गंजणारा. ओके, इट इज नॉन करोजिव्ह. आणि फोर्थ वन व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज कलरलेस अँड ओडरलेस. एलपीजी गॅस कसा आहे, इट इज द कलरलेस अँड ओडरलेस. तुम्ही म्हणाल कलरलेस इट इज ओके, पण हाऊ इट इज ओडरलेस. आपण जेव्हा आपण गॅस ऑन करतोय इग्नाइट करायच्या ऐवजी बर्नर ऑन केल्यानंतर
लायटरनी लाईट करण्याआधी आपल्याला एक पर्टिक्युलर स्मेल येतो त्या सिलेंडरमधून किंवा त्या गॅसमधून आपल्याला काय गॅसचा एक पर्टिक्युलर स्मेल येतो. मग तुम्ही तर म्हणताय की इट इज द कलरलेस अँड ऑर्डरलेस. येस, इट इज द कलरलेस अँड ऑर्डरलेस गॅस. ऑर्डरलेस गॅस आहे तो कसा, पण वेनेवर इट इज प्रेझेंट इन टू द नॅचरल फॉर्म, नॅचरल गॅस जो आहे, जो काही आपण क्रूड ऑइल पासून जे तयार करतो, फ्रॅक्चरल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल पासून जो काही आपल्याला गॅस, नॅचरल गॅस मिळतो, तो गॅस बेसिकली इट इज इन द कलरलेस अँड ऑर्डरलेस. बट जेव्हा आपण त्याला सिलेंडर मध्ये भरतोय, त्यावेळी सिलेंडर मध्ये जेव्हा गॅस भरला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये एक स्पेशल केमिकल ऍड केलं जातं, सो ॲज टू गिव्ह द वॉर्निंग ऑफ लिकेज ऑफ दॅट सिलेंडर. म्हणजे त्या सिलेंडर जर का लीक होत असेल तर त्याची आपल्याला वॉर्निंग मिळण्यासाठी त्याच्यामध्ये एक केमिकल ऍड केलं जातं. दॅट इज ऑर्गॅनिक सल्फाइड्स आर ऍडेड विदिन दॅट. ऑर्गॅनिक सल्फाइड त्याचं नाव आहे इथाइल मरकॅप्टन. इथाइल मरकॅप्टन. इथाइल मरकॅप्टन. ओके, त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, इथाइल मरकॅप्टन ऍड केलं जातं. कशासाठी, जर का ते गॅस लीक होत असेल तर त्या स्मेलमुळे, त्याच्या वासामुळे, त्याच्या ऑर्डरमुळे आपल्याला लक्षात येतं की देयर इज द लिकेज विद इन दॅट सिलेंडर. सिलेंडरचं लिकेज आपल्याला कळण्यासाठी, हजार्डस जे काही होणार आहे, एक्सप्लोजन होणार आहे ते थांबवण्यासाठी, त्याचं लिकेज आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्यामध्ये one type of chemical which it is added within that is the organic sulfides. The name of that is chemical, that is the ethyl mercaptan. Remember this name, maybe ask for the MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. That's why this is the colorless and odorless. Is that okay? फक्त त्याचं आपल्याला लिकेज समजण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकल ऍड केला जातो. द नेम ऑफ दॅट केमिकल इट इज द इथाइल मरकॅप्टन. ओके, आता नेक्स्ट आहे इट बर्न्स विथ द ब्लू फ्लेम. ब्लू फ्लेम. एलपीजी बर्न्स विथ द ब्लू फ्लेम. ओके, आणि कम्प्लीट कंबशन ऑफ दिस फ्युएल टेक्स प्लेस. म्हणजे कम्प्लीट कंबशन ऑफ द फ्युएल्स टेक्स प्लेस. त्यामुळे त्याचं कंबशन पूर्ण होतं. दॅट्स वाय इट डज नॉट फॉर्म एनी ॲश ऑन द स्मोक. ओके, आता त्याच्यामध्ये कसं होतं, आपण असं कधी बघत नाहीये बघा, जसं कोळसा बंद केला की त्याच्यामधून धूर यायला लागतं. ओके, पण तसं जर का आपण हे लावलं, आपण एलपीजी ऑन केलं की त्याच्यामधून कुठलाही स्मोक येत नाही किंवा कुठंही ॲश तयार होत नाही. ओके, दॅट्स वाय त्याचं कम्प्लीट कंबशन होतं अँड इट डज नॉट प्रोड्यूस एनी हार्मफुल गॅसेस. त्याच्यामधून कुठलाही हार्मफुल गॅस प्रोड्यूस होत नाही. इट इज अ स्मोकलेस अँड ॲशलेस. लक्षात आलं? ओके, हे ह्याचे काय एलपीजीचे बेनिफिट्स आहेत. दॅट इज ॲडव्हान्टेज ऑर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलपीजी. काय काय आहे? हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, लो इग्निशन टेम्परेचर, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू मी सांगितलंय. ओके, म्हणजे त्याच्यामधून जे काही फ्युएलची इफिशियन्सी आहे इट इज हॅव्हिंग मॅक्सिमम. लो इग्निशन टेम्परेचर आहे आणि इट इज हायली फ्लेमेबल. याच्या हा गॅस आहे 7वा एक पॉईंट आपल्याला तो कन्सिडर करता येईल. इट इज हायली फ्लेमेबल. त्या प्रॉपर्टी मध्ये येतं हायली फ्लेमेबल, तो लगेचच पेट घेतो. ओके, लो इग्निशन टेम्परेचर, नॉन करोसिव्ह आहे. दॅट्स वाय वी आर गोइंग टू स्टोर इन टू द आयर्न सिलेंडर्स. कलरलेस आहे आणि ऑर्डरलेस गॅस आहे. ब्लू फ्लेमनी बर्न होतो आणि इट इज अ स्मोकलेस अँड ॲशलेस. दॅट्स वाय इट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. त्याच्यामधून कुठलंही स्मोक किंवा ॲश बाहेर पडत नाही. स्मोक पडत नाही म्हणजे त्यामुळे काय होतं, एअर पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत नाही. इज दॅट ओके? समजलं एलपीजीचं? दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ एलपीजी. अँड ह्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे, म्हणजे व्हॉट इज द युजेस ऑफ एलपीजी? वी नो दॅट LPG we are going to use it as the domestic purpose, even in the hotels also. Commercial purpose साठी सुद्धा वापरलं जातं. आणखी इट इज ऑल्सो युज्ड इन टू द इंडस्ट्रीज ऑल्सो. आणि एरोसेल इंडस्ट्रीमध्ये या एलपीजीचा वापर केला जातो. एरोसेल इंडस्ट्री इट इज युज्ड इन टू द एरोसेल इंडस्ट्रीज. ओके, आय होप तुम्हाला हे एलपीजी समजलं असेल. दॅट इज फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. दॅट इज नोन ॲज
त्याच्यामध्ये मेन काय कॉन्स्टिट्युएंट लक्षात ठेवायचे आहेत एलपीजीचे. मी सांगितलं होतं तुम्हाला, दॅट इज मिथेन, इथेन, प्रोपेन. मोस्टली त्याच्यामध्ये जास्त फॉर्म मध्ये काय असतो तर ब्युटेन अँड आयसोब्युटेन. ओके, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे, त्याचं युनिट लक्षात ठेवायचं आहे. लो इग्निशन टेम्परेचर, नॉन करोसिव्ह, कलरलेस अँड ओडरलेस गॅस. त्यामुळे पण ऑर्डर येतो ते कशासाठी आणि त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं हा केमिकल लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, बर्न्स विथ द ब्लू फ्लेम and it is a smokeless and ashless, that's why it is the environment friendly. Okay, LPG. Now we'll see the second gas, that is CNG. पहिला आपण बघितलं LPG, सेकंड आहे CNG. त्याचा फुल फॉर्म आहे that is compressed natural gas. compressed natural gas, CNG. सेकंड गॅस आहे CNG. its a full form आहे compressed natural gas, because this gas it is obtained by the compression. compression नी तो गॅस तयार होतो, that's why it is known as the CNG, that is the compressed natural gas. कारण काय माहितीये, हे जो काही गॅस आहे इट इज व्हेरी लाइटर दॅन एअर. एअर पेक्षाही तो लाईट आहे. त्यामुळे काय होतं, whenever we are going to feed that is we are going to store that gas, we have to apply the extra pressure. त्यामुळे काय होतं, ते लाईट असल्यामुळे इट ऑक्युपाइज द मोर स्पेस इनटू द सिलेंडर. लाईट वेट असल्यामुळे इट ऑक्युपाइज द मोर स्पेस इनटू द सिलेंडर. So as to reduce the space within that cylinder, we have to add the external pressure other than that, or we have to make it compress. That's why it is known as the compressed natural gas. आता आपण काय बघूया, याच्या प्रॉपर्टीज बघूया. इट इज ऑब्टेन्ड बाय द कॉम्प्रेशन ऑफ द नॅचरल गॅस. त्याला कॉम्प्रेशन करून आपल्याला सीएनजी भेटतं. आता याच्या आपण प्रॉपर्टीज मध्ये बघूया. इट इज हॅव्हिंग हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. Again, it is having the high calorific value. It is having the calorific value 8,000 to 9,480 kilocalories per m cube. Again, it is the gases form, that's why it is the m cube. 8,000 to 9,480 kilocalories per m cube. लक्षात ठेवायचं आहे calorific value. Again, it is having it is light in weight. मगाशीच मी म्हणाले होते त्याचं वेट कमी असल्यामुळे ते काय होतं, एक्सपान्शन होतं सिलेंडर मध्ये. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, त्याला कॉम्प्रेशन करून त्या गॅसला स्टोर करावं लागतं. लाईट इन वेट, दॅट्स व्हाय इट इज सेफ. वेट त्याचं एकदम हलकं असल्यामुळे इट इज द सेफ गॅस. दॅट इज एलपीजी पेक्षाही हा गॅस हा एक आहे सीएनजी गॅस काय सेफ आहे. त्याचं रिझन काय आहे, तो जर का लीक झाला, सीएनजी गॅस जर का लीक झाला, तो लाईट असल्यामुळे इट इज इझिली मिक्स विद इन द ॲटमॉस्फिअर. तो ॲटमॉस्फिअर मध्ये लगेचच मिक्स होतो. दॅट्स व्हाय दिस इज वन ऑफ द बेनिफिट ऑफ द सीएनजी गॅस. दॅट इज ॲज इट इज द लाईट इन वेट, इट कॅन बी इझिली मिक्स विद इन द ॲटमॉस्फिअर ऑर द सराउंडिंग. ओके, लाइट इन वेट आणि क्लीन आहे. इट इज क्लीन अँड ऑल्सो इट इज द कलरलेस, ऑर्डरलेस अँड नॉन टॉक्सिक. कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे आणि नॉन करोसिव्ह आहे आणि नॉन टॉक्सिक आहे. कलरलेस, ऑर्डरलेस, नॉन टॉक्सिक. नॉन टॉक्सिक म्हणजे काय, विषारी नाहीये. आणि नॉन करोसिव्ह gas. That's why it is also stored into the iron cylinder. त्याच्यामुळे हे गॅसेस कशामध्ये, आयर्न सिलेंडर मध्ये आपण स्टोर करू शकतो. आता मेन पॉइंट आहे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. आय विल मेक इट स्टार मार्क. द मेन कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सीएनजी, आय विल राईट हियर. द मेन कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सीएनजी इट इज मिथेन. हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे. व्हॉट इज द मेन कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सीएनजी? compressed natural gas, the main constituent काय, that is the methane. It is the main constituent of CNG gas. Okay, this is the main point of this. Calorific value पण लक्षात ठेवायचे आहे. कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, नॉन टॉक्सिक आहे आणि नॉन करोसिव्ह आहे. हे लक्षात आलं. दॅट इज द compressed natural gas.
अगेन लो इग्निशन टेम्परेचर आहे. आणि आणखीन एक महत्वाचा पॉइंट आहे, इट डज नॉट कंटेन लेड और सल्फर. इट डज नॉट कंटेन लेड और सल्फर. आपण बघितलं होतं डज नॉट कंटेन लेड अँड सल्फर. आपण याच्यामध्ये बघितलं होतं कोलमध्ये, कोल दॅट इज सॉलिड फेज मध्ये बघितलं होतं. इट कंटेन्स द सल्फर विद इन दॅट. That's why it emits the gases like sulfur dioxide and sulfur trioxide. त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन व्हायचं आणि त्यामुळे एअरचं पोल्युशन व्हायचं. पण हे जे काही सीएनजी गॅस आहे, इट डज नॉट कंटेन दॅट इज लेड अँड सल्फर विद इन दॅट. दॅट्स वाय इट डज नॉट इमिट्स एनी harmful gases within the surrounding. That's why it is also known as the clean gas. CNG it is known as the clean gas. Okay, हे हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. It does not contain lead and sulfur within that. That's why it does not emit any harmful gases within that. Okay, that's why it is the environment friendly gas. Okay, now we'll see the application of CNG. CNG कुठे कुठे वापरलं जातं तुम्हाला माहितच असणार आहे. सीएनजीचे किट तयार करून ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा वापरले जातात. सीएनजीचे गॅस किट असतात ते दॅट इज युज्ड फॉर द ट्रान्सपोर्टेशन पर्पजेस. मोस्टली दॅट इज रिक्षामध्ये असतात, कारमध्ये असतात, इव्हन हे दॅट इज बसेसमध्ये पण वापरले जातात सीएनजी वगैरे. ओके, दॅट इज युज्ड इन टू द ट्रान्सपोर्टेशन पर्पज. पहिला पॉइंट आहे दॅट इज ट्रान्सपोर्टेशन. आता ते कुठे कुठे वापरतात त्याचे काही डिटेल तुम्हाला माहितच आहे. ओके, ट्रान्सपोर्टेशन. ओके, सेकंड आहे इट इज युज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स. सीएनजी कुठे वापरलं जातं तर इट इज युज्ड इन टू द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स लाईक ॲसिटिक ॲसिड, मिथॅनॉल, इथेन अँड प्रोपेन. हे केमिकलचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी या सीएनजीचा यूज होतो. ओके, आणि नेक्स्ट अजून एक आहे इट इज युज्ड फॉर द ड्रायिंग. इट इज युज्ड फॉर द ड्रायिंग. ड्रायिंग मध्ये कुठे वॉशिंग मशीन मध्ये ड्रायिंग, क्लोथ ड्रायिंग करण्यासाठी जे काही ड्रायर्स वापरले जातात, विदिन दॅट सीएनजी गॅस इट इज युज्ड फॉर द ड्रायिंग. ओके, दीज आर द युजेस दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ सीएनजी दॅट इज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तर याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, मेन कॉन्स्टिट्यूएंट लक्षात ठेवायचं आहे, आणखी त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू लक्षात ठेवायची. हे बाकीचं तर काय इझीच आहे, हे जनरल फॉर्म मध्ये आहे. ते आपण वी नो दॅट डे टू डे यूज मध्ये आपण बघतोय सीएनजीचे जसे पंप आहेत तिथे आपण बघतोय की ट्रान्सपोर्टेशनसाठी हे वापरलं जातं. प्रिपरेशनसाठी वापरलं जातं. कुठल्या प्रिपरेशनसाठी तर ॲसिटिक ॲसिड, मिथेनॉल, इथेन अँड प्रोपेन ह्याच्या प्रिपरेशनसाठी इट इज युज्ड अँड ऑल्सो युज्ड इन टू द ड्रायिंग मशीन्स फॉर द ड्रायिंग द क्लोथ्स. ओके, समजले. नाउ वी विल सी द थर्ड गॅस दॅट इज द बायोगॅस. There are the four gases, that is LPG gas, CNG gas, biogas, and fourth one that is the hydrogen gas. Now we will see the biogas. Okay, त्याच्या नावातच अर्थ आहे. Okay, the name itself carries its meaning. Biogas. Now this biogas it is obtained by the biological degradation of biological matter by anaerobic bacteria. बायोगॅस कसा तयार होतो, इट इज ऑब्टेन बाय द बायोलॉजिकल डिग्रेडेशन. कोणाचं होतं, ऑफ बायोलॉजिकल मॅटर बाय कोणाकडून होतं तर बाय अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय, इट इज द मायक्रो ऑर्गॅनिझम्स which lives without oxygen. जे ऑक्सिजन शिवाय राहतात त्याला म्हणायचं अनएरोबिक बॅक्टेरिया. ओके, म्हणजे काय बायोगॅस इट इज ऑब्टेन बाय द बायोलॉजिकल डिग्रेडेशन ऑफ बायोलॉजिकल मॅटर बाय अनएरोबिक बॅक्टेरिया दॅट इज नोन एज द बायोगॅस. ओके, त्याचे एक्झाम्पल आपण बघता येईल आपल्याला. पहिल्यांदा आहे ओके दॅट इज नॅचरल गॅस.
natural gas, it is the example. Okay, natural gas कसा तयार होतो? It is obtained by the decay of plants and animals buried under the soil. नॅचरल गॅस आपण याच्यामध्ये पण बघितलं होतं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल मध्ये पण बघितलं होतं. तर तो नॅचरल गॅस कसा तयार होतो? जे काही पानं असतील, झाडं असतील किंवा वनस्पती असतील ते हजारो वर्ष जर का जमिनीच्या खाली गाडले गेलेले असतील, त्याच्या एक्सटेंट टेम्परेचर आणि प्रेशरमुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर नॅचरल गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. मीन्स नॅचरल गॅस इट इज ऑब्टेन बाय द decay of plants and animals buried under the soil. That from that we are going to get the natural gas. Second gas that is the gobar gas. Gobar gas. Second gas आहे gobar gas. It is obtained by the anaerobic fermentation of cow dung. गोबर गॅस कसा तयार होतो? Again it is the anaerobic fermentation. फर्मेंटेशन कोणामुळे होतं? दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच लिव्स विदाउट ऑक्सिजन. त्याच्या फर्मेंटेशननी काऊडंगनी हे मिळतं आपल्याला. काऊडंग म्हणजे काय? शेण वगैरे असतं. मोस्टली इट इज युज्ड इन टू द विलेजेस मध्ये वापर केला जातो, कारण तिथे कॅटल जास्त असतात, त्यापासून आपल्याला कॅटलचं डंग पण मिळतं. म्हणून गोबर गॅस इट इज मोस्टली युज्ड इन टू द रुरल एरियाज ऑर द विलेजेस. ओके, थर्ड आहे दॅट इज बायोगॅस. बायोगॅस कसा तयार होतो? हा MCQs ला विचारलेला प्रश्न आहे. इट इज ऑब्टेन बाय द डिग्रेडिएशन ऑफ, कोणाचं डिग्रेडेशन होतं? इट इज ऑब्टेन बाय द डिग्रेडिएशन ऑफ सीवेज. हे लक्षात ठेवायचं आहे. सीवेज अँड ऑर्गॅनिक मॅटर. सीवेज अँड ऑर्गॅनिक मॅटर MCQ साठी बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, त्यामुळे रिमेंबर दिस पॉइंट. बायोगॅस इट इज ऑब्टेन बाय द डिग्रेडिएशन ऑफ सीवेज. सीवेज म्हणजे काय? वेस्ट वॉटर जे काही इंडस्ट्रीज मधून असेल किंवा हाऊसहोल्ड मधून असेल, जे आपण बाहेर सोडतो तो पाणी म्हणजेच काय? सीवेज. ओके, अनयुज्ड वॉटर दॅट इज नोन एज द सीवेज. This biogas it is obtained by the degradation of sewage and organic matter. Okay, these are the three gases, that is the natural gas, gobar gas and the biogas. Biogas it is obtained by the degradation of sewage and organic matter. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता याचे प्रॉपर्टीज काय असणार आहे? सेम, इट इज व्हेरी चीप सोर्स ऑफ गॅस. म्हणजे प्रोडक्शन कास्ट एकदमच चीप आहे त्याची. त्याच्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागणार आहे दॅट इज ऑल्सो इझिली अवेलेबल. विलेजेसमध्ये आपल्याला मिळतंच. ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा आपल्याला काऊडंग आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे मिळतात. त्यामुळे हे एकदम चीपेस्ट सोर्स आहे. क्लीन सोर्स आहे. डज नॉट इमिट्स एनी हार्मफुल गॅसेस विदिन द सराउंडिंग. क्लीन आहे तो. ओके, इव्हन चीप आहे, क्लीन आहे. आणखीन काय सांगतात? इट इज हॅव्हिंग कन्सिडरेबल कॅलोरिफिक व्हॅल्यू. याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे बघा? इट इज हॅव्हिंग 5400 किलो कॅलरीज पर NQ. 5400 त्याची काय कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. रिमेंबर दिस व्हॅल्यू ऑल्सो. समटाइम्स मे बी आस्क फॉर द MCQs ला विचारण्याची पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची आहे. अलॉंग विथ द युनिटसह त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू लक्षात ठेवायची. इट इज हॅव्हिंग इग्निशन टेम्परेचर. त्याचं इग्निशन टेम्परेचर आहे दॅट इज 430. व्हॉट इज द युनिट ऑफ इग्निशन टेम्परेचर? ऑब्वियसली द टेम्परेचर आहे. दॅट्स वाय इट इज प्रेझेंट इन टू द डिग्री सेंटीग्रेड. Ignition temperature of that biogas it is the 530 degree centigrade. Okay, clean source आहे, cheap आहे. It does not emit any harmful gases within the atmosphere. That's why it is the clean source of that gas. Okay, आता याचे युजेस कुठे कुठे वापरले जातो माहिती आहे आपल्याला. आताच मी म्हणाले होते तुम्हाला, काऊडंग किंवा ऑर्गॅनिक मॅटर हे सगळ्या गोष्टी आपल्याला विलेजेस मध्ये इझिली अवेलेबल होतात. That's why it is used into the biogas. It is used into the villages. Villages मध्ये ते मोस्टली वापरले जातात फॉर द डोमेस्टिक पर्पज, also cooking purpose. It is used into the engine fuels, in running water pumps, and also into the shaft cutting machines into the villages. आणि याच्यापासून ह्या बायोगॅस पासून जो काही स्लरी ऑप्टेन होते
जे काही मॅन्युअर ऑक्टेन होतं इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर द फील्ड्स. ओके, शेतांमध्ये त्याच्यापासून जे काही बाय प्रोडक्ट मिळतं बायोगॅस पासून, जे काही अनवॉन्टेड स्लरी मिळते दॅट इज युज्ड ॲज ए चांगलं खत म्हणून त्याचा वापर केला जातो. बायोगॅस पासून जो काही बाय प्रोडक्ट मिळतो, जेव्हा काही अनवॉन्टेड स्लरी मिळते दॅट स्लरी इट इज युज्ड ॲज अ इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर द क्रॉप्स. ते एक चांगलं खत म्हणून ॲज अ मॅन्युअर म्हणून तो ऍक्ट होतो. ओके, that's all about the that is gases fuels मध्ये आपण बघितलं काय काय बघितलं. एलपीजी गॅस बघितलं, सीएनजी गॅस बघितलं आणि बायोगॅस बघितला. आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असणार आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू सी द हायड्रोजन गॅस. Okay, note these all points whatever I had told you while teaching that lesson. Okay, after completion of these three gases, in next video lecture we are going to cover the very important gas, that is the hydrogen gas. Till then, thank you.